हर. आज आमचा पायी परिक्रमेचा 66वा दिवस चालू झाला आहे. आम्ही आता अमरकंटक मधून निघलेलो आहोत पुढच्या प्रवासाला. आता माईकी बगिया तिथे जाणार आहोत. आता नर्मदे हर. अमरकंटच्या थोडं बाहेर निघलं म्हणजे अमरकंटक मध्येच आहोत. इथे एक आश्रम आहे. आता आम्ही इथून नर्मदे हरवरून पुढे चाललोत. उशीर झालाय. आता आम्हाला पुढे माकी बगिया लागेल आणि त्याच्या पुढे आम्हाला दक्षिण तट चालू होईल. उत्तर तट आमचं पूर्ण संपलं. आता आम्ही ओंकारेश्वर कडे रवाना करणार आहोत थोड्या वेळात. नर्मदे हर. चला तुम्ही इकडे रोड आहे. हे पहा इकडे रोडनी जे नर्मदा पायी परिक्रमा वासी आहेत पायी चालणारे. इकडे नर्मदा बाई गुप्त आहे रस्त्यात. त्याच्यामुळे हा इकडून रस्ता आहे. 2 रस्ते आहेत. तिथे ते प्रसादन ते घेऊन बसलेल्या ज्या मुली लेडीज आहेत तिथून यायचं. त्या 2 मुली मैयाच्या रूपात आल्यात. चला म्हटले तुम्हाला आम्ही सोडतो मैयाच्या बगीच्यापर्यंत बगियापर्यंत. आजूबाजूने सर्व जंगल झाडीच आहे. रोडने जायचं नाही परिक्रमावास्यांनी. ह्या पहा असा रस्ता आहे. पुढे आले की अशा स्टाईल ब्लॉक आहेत टाकलेले. ह्या रस्त्याने सरळ जायचं. हे लक्षात ठेवायचं. नर्मदे हर. या तिकडून जायचं नाही. तिकडे नर्मदा मैया गुप्ता आहे रोडने. और ये हा आहे नर्मदा परिक्रमावासींसाठी बनवलेला रस्ता साइडने. ही माईकी बगिया. आता आम्ही तिथेच जाणार आहोत. ये है माईकी बगिया और वो जो रास्ता है डामरी का उससे नहीं जाना क्योंकि वहाँ गुप्त रूप में मैया है. ये जो ब्लॉक है पीछे मैंने दिखा है उसी रास्ते से जाना. ये परिक्रमा वासियों के लिए बनाया हुआ रास्ता है. बराबर ना दीदी? हाँ. और क्या है? रस्ता संपला कि इथून हमारा हा उत्तर तट संपला. यहाँ से दक्षिण तट चालू होता है. ये पेड़ है. यहाँ पे देखो सब अगरबत्ती लगाए हुए है. ये देखो ये पूरी अगरबत्ती लगाई हुई है. यहाँ पे अगरबत्ती लगा के फिर मैया की बगिया है उधर जाना क्योंकि यहाँ से उत्तर तट चालू होता है. सॉरी दक्षिण तट चालू होता है. अभी उत्तर तट खत्म हुआ. ये दोनों मैया हमारे साथ है. यहाँ की है नर्मदे हर. हाँ तो वो यहाँ तक लेकर आई है हमें. उन्होंने ही सब बताया अगरबत्ती वगैरह लगाना. आपण जेव्हा ह्या रस्त्याने येतो. आता आपलं उत्तर तट संपलंय. दक्षिण तट चालू होतं. इथे झाड आहे. हे पहा इथे अगरबत्ती लावायची कारण आपल्याला दक्षिण तट चालू होतंय. आता हे दक्षिण तटकडे जाणारा रस्ता आहे. बगिया तिथे जायचंय आपल्याला. मैयाच्या बगिया तिथे. हे पहा आता ह्या अगरबत्ती वगैरे लावणार. आम्ही पुढे जाणार. पूजा वगैरे करणार. जिथं नर्मदे हर तिथून आम्ही मग पूजा वगैरे करणार. इथं मैयाचं उगम स्थान आहे नर्मदा मैयाचं. हनुमान धारा. हे पहा ही हनुमान धारा आहे. ही आहे मैया की बगिया. इथे आता पूजा करणार. जे आपण संकल्प उचललेलं पाणी आहे ओंकारेश्वरून ते पाणी आम्ही इथं अर्ध पाणी अमरकंटक जिथं उगम स्थान आहे मैयाचं तिथून घ्यायचं. त्या बॉटलमध्ये जे मैयाचं आपण जल घेतले. इथे मैयाचं उगम स्थान आहे. इथून बघा हे आमच्याकडे मैया आहे. यातलं थोडी मैयातलं पाणी काढून घेतात आणि इथून मैयातलं दुसरं पाणी थोडं टाकतात. हे पहा ही लाईन लागली आहे. सगळे परिक्रमावासी आहेत. मैया की बगिया आहे.
हे मैयाचं उगम स्थान आहे. इथे इथून पाणी बदलून देतात. हे पहा मैयाची धुनी आहे. इथं मैयाचं उगम स्थान आहे. इकडे पुढे हे मैयाचं मंदिर. इकडे शक्यतो व्हिडिओ काढून देत नाही आणि इकडे मैयाची धुनी आहे. इकडे मैयाची धुनी आहे. हे बघा माईच्या बगीचीत आम्हाला मस्त ड्रायफ्रूटची खीर पुरी मस्त भेटलेला आहे. प्रसाद भेटलाय मैयाचा खूप छान. हे पहा ही माईची बगिया जिथं मैयाचं उगम स्थान आहे. जे परिक्रमा करून येतात ओंकारेश्वर इथं जल अर्पण करून परत अर्ध जल घ्यावं लागतं भरून बॉटलमध्ये आणि इथून पण परिक्रमा उचलतात लोक. नर्मदे हर. आता आम्ही ह्या प्रसादाचा आनंद घेत आहोत. हे पहा नर्मदे हर. नर्मदे हर. आमचा उत्तर तटचा प्रवास पूर्ण झाला आहे. नर्मदा मैया की जय. सुखरूप प्रवास आमचा पूर्ण केला. तर दक्षिण तटचा प्रवास आता आम्ही ओंकारेश्वरकडे रवाना झालो आहोत. दक्षिण तटचाही प्रवास खूप छान हो. ही नर्मदा चरणी प्रार्थना. नर्मदे आज तारीख आहे 14 जानेवारी 2025. आमचा दक्षिण तट चालू झाला आहे. आम्ही पुढच्या प्रवासाला रवाना होत आहे मैया की बगिया पासून. हे पहा माई की बगिया. चला दक्षिण तट चालू झाला आहे आमचा आता. मध्ये हर मैया की काय म्हणलं मैया की बगिया पासून आम्ही निघलो आहोत. हे पहा मैया की बगिया पासून आम्ही निघून पुढे चाललो आहोत. आता आम्ही ओंकारेश्वरकडे रवाना होत आहोत. उत्तर तट संपला आमचं पूर्ण. दक्षिण तटकडे चाललो आहोत. पहाडी परिसर आहे. आदिवासी एरिया आहे हा. हे पहा नर्मदे हर. हे पहा लाईव्ह पण जाऊ शकतो. नर्मदे हर. हे पहा नर्मदे हर बजरंगबली. हे आहे श्री यंत्र महामुरी मंदिर. सोनमुडा मार्ग अमरकंट जिल्हा अनूपपूर मध्य प्रदेश. हे पहा हे मंदिर आहे. मैया क्या बगीच्या पासून मला वाटते 2-2.5 किलोमीटरच असेल लगेच. हे पहा पर्यटक पण येतात इथे दर्शनासाठी. आज संक्रांती पण आहे. हे पहा पूर्ण दगडामध्ये आहे. कोरीव काम बघा. त्याचा परिसर आजूबाजूचा. यंत्र महामेरू मंदिर. हे पहा वा नक्षीपान काम पाहून घ्या. महामेरू मंदिर आहे हे. काय
लक्ष्मी सरस्वतीचं मंदिर आहे. लक्ष्मी सरस्वती की जय.